ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा मी कामाच्या निमित्ताने एका मोठ्या शहरात राहायला गेलो होतो. नवीन शहर आणि नवीन नोकरीमुळे मनात एक वेगळीच आस होती. मी जिथे भाड्याने राहत होतो त्याच्या अगदी शेजारीच एक नवीन विवाहित जोडपे राहत होते. त्यांच्या लग्नाला साधारण 1-2 वर्षे झाली असतील. ते दोघेही शिकलेले आणि नोकरी करणारे होते. तिचा नवरा सरकारी नोकरीत होता, त्यामुळे त्याला वेळेचे बंधन होते आणि ती एका नामांकित कंपनीत काम करत होती. दोघेही सकाळी लवकर कामावर जात आणि संध्याकाळी दमून घरी परत येत. तिचा नवरा घरी आल्यावर दिवसभराच्या कामामुळे खूप थकून जात असे. त्याला विश्रांतीची गरज असे. त्यामुळे रात्री तो तिच्याकडे लक्ष देत नव्हता. दिवसभराच्या धावपळीनंतर त्याला लगेच झोप लागून जाई. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या व्यस्त दिवसाची कल्पना येत होती. त्यामुळे ती घरी एकटी आणि असमाधानी राहत असे. तिच्या डोळ्यात एक प्रकारची उदासी जाणवत असे. मला त्यांची परिस्थिती बघून थोडे वाईट वाटत असे. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य फारच क्वचित दिसत असे. मला वाटत असे की त्यांच्या सुखी संसारावर कुठेतरी नजर लागली आहे. दोघेही चांगले असूनही त्यांच्यात एक प्रकारचे अंतर जाणवत होते. मी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नव्हतो, पण त्यांची अवस्था बघून माझे मन दुःखी होत असे. मला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटत असे. पण आता मात्र तिला रात्री झोप लागत नव्हती. तिच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता घर करून राहिली होती. ती हतबलतेने तडफडत असे, पण आपल्या भावना व्यक्त करू शकत नव्हती. तिच्या डोळ्यात उदासी स्पष्ट दिसत होती. असेच दिवस चालले होते आणि ती मनाला बळ देऊन जगत होती. आपल्या गरजा आणि इच्छा दाबून ती यंत्रवत जीवन जगत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा आणि हतबलता कायमची राहिली होती. त्या महिलेचे नाव प्राजक्ता होते. ती दिसायला खरोखरच फार सुंदर होती. तिचे मोठे बोलके डोळे आणि लांब काळे केस तिच्या सौंदर्यात भर घालत होते. ती दिसायला अतिशय आकर्षक होती. तिला पाहिल्यावर कोणीही सहज भुरळ पडेल असे तिचे रूप होते. आणि ती फक्त सुंदरच नव्हती तर हुशारही होती. तिच्या बोलण्यात एक प्रकारची चतुराई आणि समजूतदारपणा होता. पण प्राजक्ताची नजर मात्र स्थिर नव्हती. ती नेहमी इकडे तिकडे पाहत असे, जणू ती सतत तिला आनंद देणाऱ्या संधीचा शोध घेत असे. तिच्या डोळ्यात एक प्रकारची आशा आणि उत्सुकता नेहमी दिसत असे. तिला नेहमी आनंद देणारा कोणीतरी हवा होता. आणि माझ्याकडेही तिने असेच 2-3 वेळा पाहिले होते. तिच्या त्या चोरट्या नजरेत एक प्रकारची ओढ आणि अपेक्षा मला जाणवली. तेव्हाच मला वाटले की ही जितकी साधी दिसते तितकी नाही. तिच्या डोळ्यात एक चंचलता आणि इच्छा लपलेली होती जी कधीतरी बाहेर येणार होती. तिच्या त्या शोधक नजरेला माझी नजर भिडवून मीही तिला पटवण्याचा प्रयत्न करू लागलो. माझ्या डोळ्यात तिच्यासाठी ओढ दाखवत होतो, पण तिला पटवणे एवढे सोपे नव्हते. तिच्या मनात एक संभ्रम होता जो तिला लवकर निर्णय घेऊ देत नव्हता. ती रोज बसने कंपनीत जात असे. तिच्या प्रवासाची वेळ आणि मार्ग मला माहीत झाला होता, म्हणून मीही तिच्या मागे जाऊन ती ज्या बसने जाते त्याच बसने प्रवास करू लागलो. मला तिच्यासोबत थोडा वेळ घालवायचा होता आणि तिच्या मनात माझ्याबद्दल विश्वास निर्माण करायचा होता. मी बसमध्ये जाऊन तिच्या शेजारीच उभा राहू लागलो. सुरुवातीचे काही दिवस ती माझ्या नजरेशी नजर मिळवत नव्हती. ती संकोच करत होती आणि माझ्याकडे बघणे टाळत होती. पण मी धीर सोडला नाही आणि रोज तिच्या मागे त्याच बसमध्ये जाऊ लागलो. माझ्या मनात तिला जिंकण्याची प्रचंड इच्छा होती. एके दिवशी सकाळी तिने सर्व कामे आटोपून बसच्या वेळेस तयार होऊन स्टॉपवर हजर झाली आणि मीही सगळे आटोपून तिच्या मागे गेलो. त्या दिवशी बस वेळेवर आली नव्हती आणि आम्ही दोघेही बसची वाट बघत उभे होतो. त्या अनोळखी गर्दीत आम्ही दोघेच जण होतो. वातावरणात शांतता होती. आम्ही दोघेही अस्वस्थपणे बसची वाट पाहत होतो. माझ्या मनात तिला बोलण्याची संधी होती. मला तिच्याशी मनमोकळे बोलायचे होते आणि तिच्या मनात माझ्याबद्दल काय आहे हे जाणून घ्यायचे होते. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते आणि मी त्या संधीची आतुरतेने वाट पाहत होतो. बस स्टॉपवर उभे असताना मी तिच्याकडे टक लावून पाहू लागलो. माझ्या डोळ्यात तिच्याबद्दलची ओढ स्पष्ट दिसत होती. तीही माझ्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यात एक प्रकारची उत्सुकता आणि हलकासा ओलावा होता आणि अचानक तिने माझ्याकडे पाहून मला जवळ येण्याचा इशारा केला. तिच्या त्या अचानक इशाऱ्याने माझे हृदय धडधडू लागले. माझे मन उत्सुकतेने भरून आले आणि मी हळूच तिच्याजवळ गेलो. माझ्याजवळ येताच ती मला उत्सुकतेने म्हणाली, "तू इकडे रोज कोणत्या कंपनीत कामाला जातोस?" तिच्या त्या पहिल्याच प्रश्नाने मी थोडा गोंधळलो, पण लगेच सावरले आणि उत्तर दिले, "मीही एका कंपनीत कामाला आहे. तुझ्या कंपनीपासून थोडे पुढे गेल्यावर माझी कंपनी आहे." माझे उत्तर ऐकून ती समाधानी झाली आणि म्हणाली, "अच्छा, ठीक आहे." त्यानंतर आम्ही मोकळेपणाने बोलू लागलो. वातावरणातील संकोच आता पूर्णपणे दूर झाला होता. गप्पांच्या ओघात तिने मला विचारले, "तुझे लग्न का झाले नाही अजून?"
तिच्या त्या वैयक्तिक प्रश्नाने मी क्षणभर विचार केला आणि मग तिला सरळ सांगितले, अजून मला आवडेल अशी मुलगी सापडली नाही. माझ्या त्या उत्तरावर तिने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. तिच्या त्या नजरेने माझे मन अस्वस्थ झाले. तिच्या त्या बोलण्यावर मी हसून म्हणालो, अशी मुलगी हवी जी सुंदर असेल. माझ्या डोळ्यात तिच्याबद्दलचे आकर्षण स्पष्ट होते. माझे उत्तर ऐकून ती हलकेच हसत म्हणाली, जशी मी. तिच्या त्या बोलण्याने माझे मन उत्सुकतेने भरून आले. मी तिला हसून हो म्हणालो. ती थोडीशी लाजत म्हणाली, मी एवढी सुंदर आहे का? तिच्या त्या प्रश्नावरील मी तिला विश्वासाने म्हणालो, तू खूप सुंदर आहेस. खरोखर. माझ्या त्या स्पष्ट उत्तरामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लाली पसरली. ती हळू आवाजात म्हणाली, नक्कीच मिळेल. तुला सुंदर मुलगी लवकरच. तिच्या त्या बोलण्याने माझे मन आनंदाने भरून गेले. तेवढ्यात बस आली आणि आम्ही बसमध्ये चढलो. बसमध्ये खूप गर्दी होती. आम्हाला उभे राहावे लागले. असे घडले की ती माझ्यासमोर आणि मी तिच्या मागे उभा होतो. मी तिला हलकेच चिकटून उभा होतो. खरोखर काय क्षण होता तो. मला फार बरे वाटत होते आणि मी तिच्याशी हळू चाळे करत होतो. पण ती नकार देत नव्हती. तिच्या त्या मुक्या संमतीने माझे मन चाळवले गेले आणि तीही त्या क्षणाचा आनंद घेत होती. तिच्या चेहऱ्यावर एक लाजरा हास्य होते आणि डोळ्यात चमक होती. मला तिचे इशारे समजले आणि मग आम्ही आमचा थांबा येईपर्यंत चोरून मजा केली. त्या गर्दीतही आम्ही दोघे एका वेगळ्याच जगात हरवून गेलो होतो आणि तिने जाताना मला एक प्रेमळ नजर टाकली आणि बाय करून निघून गेली. मीही तिला बाय केले आणि कंपनीत गेलो. पण माझे मन कामात लागत नव्हती. सारखे तिचेच विचार माझ्या डोक्यात येत होते. तो बसमधला क्षण माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. तिच्या स्पर्शाची ऊब आणि तिची लाजरी नजर मला अस्वस्थ करत होती. आता मात्र मला तिची ओढ लागली होती. तिच्याशिवाय मला चैन पडत नव्हते. आता काहीही करून मला तिला मिळवायचे होते. तिच्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण वाटत होते. त्यानंतर मी संध्याकाळी घरी आलो आणि मी तिला माझ्या खोलीतून चोरून पाहत होतो. तीही मला पाहण्यासाठी आत बाहेर हिंडत होती. ती त्या दिवशी खूप खुश दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात प्रेमळ चमक होती आणि जणू ती माझ्याशी नजरेतूनच बोलत होती. त्या शांत नजरेत खूप काही लपलेले प्रेम आणि ओढ होती. माझे मन तिचे भेटीसाठी आतुर झाले होते. आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या रात्री मी रात्रभर झोपलो नाही. सारखे तिचेच विचार येत होते. तिच्या हास्याची आणि स्पर्शाची आठवण मला बेचैन करत होती. पहाटे कधी झोप लागली ते मला कळले नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही कामावर जाण्यासाठी बस स्टॉपवर निघालो. दोघेही सोबतच घराबाहेर पडलो. त्यामुळे दोघांनी एकमेकांना हसून गुड मॉर्निंग केले आणि सोबत बोलत निघालो. बस स्टॉपवर पोहोचल्यावर मी हिम्मत करून तिचा नंबर मागितला. मला वाटले होते की ती सहज नंबर देणार नाही. पण तिने काही हरकत न करता लगेच नंबर दिला. तिच्या त्या प्रतिक्रियेने माझे मन आनंदाने भरून आले आणि मग आम्ही बसने कंपनीत गेलो. पण माझे कामात मन लागत नव्हते. माझ्या डोक्यात फक्त तिचेच विचार घोळत होते. तिच्यासोबत झालेल्या भेटीची ओढ आणि तिच्या नंबरचा आनंद मला स्थिर बसू देत नव्हता. माझे मन आता तिला फोन करण्यासाठी आतुर झाले होते. तिच्या आवाजाची ओढ लागली होती. कामातून वेळ काढून तिला कधी मेसेज करू आणि कधी तिचे उत्तर येईल या विचारात माझा दिवस अस्वस्थपणे गेला. मला आता तिला लवकर भेटायचे होते आणि माझ्या मनातील प्रेम तिच्यापुढे व्यक्त करायचे होते. माझे मन उत्सुक आणि धडधडणारे झाले होते. संध्याकाळी घरी आलो आणि गरम चहा बनवला. चहाचा घोट घेताना मला तिची आठवण येत होती आणि मी तिच्या स्वप्नात हरवून जात होतो. चहा पिताना माझ्या चेहऱ्यावर हलके हास्य होते. नंतर मी जेवण केले आणि झोपताना तिच्या विचारात गढून गेलो. तिला मेसेज करावा का असा विचार येत होता. पण तिचा नवरा जवळ असेल तर नको म्हणून मी मेसेज केला नाही. पण तिचा मेसेज येईल का म्हणून मी मोबाईल जवळ ठेवून तिच्या उत्तराची वाट पाहत होतो. माझे मन आतुर झाले होते. 11:11च्या सुमारास तिचा मेसेज आला. काय करतो आहेस असा प्रश्न होता. मी तिला हळूच काही नाही म्हणालो. ती म्हणाली, झोप येत नाही का? मी उसासा टाकत म्हणालो, हो, झोप येत नाही. ती म्हणाली, काय येत नाही झोप? मी लाजत म्हणालो, कळत नाही, पण कोणाचे तरी विचार मनात येत आहेत. ती उत्सुकतेने म्हणाली, कोणाचे? मी तिला हलके हसत म्हणालो, एक सुंदर स्त्री आहे, तिचे येत आहेत. माझ्या त्या बोलण्याने तिची उत्सुकता वाढली. ती हसून म्हणाली, माझ्यासारखी? मी लगेच म्हणालो, हो, अगदी तुझ्यासारखी. ती लाजत म्हणाली, ती कुठे राहते? मी हळू आवाजात म्हणालो, माझ्याच शेजारी. आता आमच्या बोलण्याने एक नवा वळण घेतले होते. माझे हृदय धडधडत होते आणि पुढे काय होणार याची उत्सुकता होती.
माझे ते उत्तर वाचून तिला समजले आणि तिने मला हळूच विचारले, खरंच मी तुला आवडते का? तिच्या त्या प्रश्नाने माझे मन आनंदाने भरून गेले. मी तिला मनापासून म्हणालो, खूपच आवडते तू. किती आवडतेस हे शब्दात सांगता येत नाही. माझ्या त्या बोलण्याने तिचे मनही प्रेमाने भरून आले. तिने लगेच मेसेज केला, मलाही तू खूप आवडतोस. तिच्या त्या 3 शब्दांनी माझ्या मनात आनंदाची लाट उसळली. माझे हृदय जोरात धडधडू लागले. नंतर मी तिला आतुरतेने म्हणालो, मला तुला मिठीत घ्यायचे आहे आता. तर ती थोडी लाजून आता नको म्हणू लागली. तिच्या त्या संकोचाने माझे मन आतुर झाले. मी तिला विनंती करत म्हणालो, अगं, मला तुझ्याशिवाय राहवत नाही. प्लीज एकदा तुला मिठीत घेऊ दे. प्लीज. माझ्या त्या विनंतीला ती तयार झाली आणि तिने मला बाहेर बोलावले. मी तिच्या खोलीजवळ गेलो. तिने बाहेरचा दिवा बंद केला होता. ती बाहेर आली आणि मी तिला बाहेर येताच माझ्याजवळ ओढले आणि घट्ट मिठी मारली आणि हळूच तिच्या गालावर किस करू लागलो. तशी तीही मला घट्ट बिलगली आणि मला साथ देत होती. मी तिला आतुरतेने विचारले, उद्या तू कामावर जाऊ नकोस? मीही जाणार नाही. माझ्या त्या बोलण्यावर तिने एक क्षणही न घालवता लगेच होकार दिला. तिच्या त्या सहमतीने माझे मन आनंदाने भरून गेले आणि मग आम्ही दोघे आपापल्या खोल्यांमध्ये गेलो. मला शांत वाटत होते आणि उद्या काय होणार याची ओढ लागली होती. त्या गोड स्वप्नांमध्ये मी गाढ झोपी गेलो. सकाळी लवकर उठून मी आनंदाने तयार झालो. चांगला परफ्यूम लावला आणि तिच्या नवऱ्याची ड्युटीवर जाण्याची वाट पाहू लागलो. माझे मन धडधडत होते आणि मी त्या भेटीच्या क्षणासाठी आतुर झालो होतो. तिचा नवरा ड्युटीवर गेल्यावर मी लगेच तिच्या खोलीत शिरलो आणि दार बंद केले. माझे हृदय वेगाने धडधडत होते. मी थेट खोलीत जाऊन तिला घट्ट मिठी मारली. तिच्या उबदार श्वासांची ऊब आणि तिच्या जवळ असण्याचा आनंद अवर्णनीय होता. तिला उचलून बिछाण्यावर टाकले आणि तिने आपले डोळे मिटून घेतले. तिची ती मूक संमती पाहून मी हिंमत करून तिला मिठीत घेतले आणि तिच्यावर प्रेम करू लागलो. तीही मला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होती आणि मग मी पूर्णपणे तिच्यात हरवून गेलो. माझी गती जसजशी वाढत होती तसतसा तिचा श्वास अधिक वेगवान होत होता आणि तिची पकड अधिक घट्ट होत होती. मी गती आणखी वाढवली आणि शेवटी एका टोकाला पोहोचलो. तीही त्या आनंदाच्या क्षणात पूर्णपणे हरवून गेली होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आणि चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. ती प्रत्येक क्षणाचा भरपूर आनंद घेत होती आणि तिच्या मनातली दबलेली इच्छा त्या दिवशी पूर्ण होत होती. आणि मग तो क्षण आला जेव्हा आम्ही एका विलक्षण शांततेत विलीन झालो. आमच्या चेहऱ्यावर हलके हास्य होते आणि ती माझ्या मिठीत शिरून शांत झोपली. थोड्या वेळाने पुन्हा एकदा प्रेम केले आणि मग मी माझ्या खोलीत परतलो. तर मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.